होळीचा पूर्ण स्वयंपाक आईला करायला लावून मी आणि चिकू फोन पुढे मस्ती करत बसलो. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. आणि माझ्या हिस्साचं काम आईने हिला लावली पुरंदळायचं. दोघी बहिणी मस्त बसून पुरंदळत होत्या. त्याला दोन गोष्टी गोड बोलले की ते भांडे पण घासून देते. आईनं मला एक काम सांगितलं, लसूण सोलायचं. आमचा चिकून जेवण करताना भलतंच नाटकं धावतो, बरोबर जेवणच करत नाही टायमाला. पण फोन दिसला की सेल्फी काढायला उभा राहतो. आणि आमच्या आत्याचं मस्त देवपूजा चालू आहे बघा, किती श्रद्धानं पूजा करत आहे. मग मी पण आमटी टाकून घेतली मस्त. माझ्या हातची आमटी सगळ्याला आवडती म्हणून मलाच करायला लावतात. कधी पण स्वयंपाक येते मी कुणाला सांगत जाऊ नका, नाही तर माझ्याने बार बार करावं लागेल. मग हे बघा पूजेची प्लेट पण तयार आहे. आमच्या घरचा पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक आमच्या आत्याच करणार आहे असं वाटत आहे. हा बघा, हिच्या पोळ्या खाल्यानंतर सगळ्याचं नक्की पोट भरेल. त्या डॉगी मला बघलं की एकच डायलॉग मारतो, हा आ गई मेरी मालकीन. मग काय, मी आलो किचन रूम मध्ये. आमच्या आईने मैद्याचं पीठ आहे म्हणून बेसनचं पीठ एवढं मोठं तिंबून ठेवली. मग वेस्ट होईल म्हणून मी भजे करायसाठी कोणताही सण आला की मी किचन रूम पासून दूरच राहतो. पण आज मला किचन रूम मध्ये एंट्री मारावीच लागली. मस्त भजे वगैरे काढून घेतलो, एका पिलटामध्ये घेतलो आणि मीच वाढून घेऊन मीच जेवण करायला बसलो. इतके टेस्टी झाले होते ना भजे की मलाच खूप आवडायला लागले. मग काय फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. राधे राधे.